तर डेल प्रिसिजनच्या या 2 तगड्या वर्कस्टेशन्सची तुलना करूया. हे दोन्ही लॅपटॉप्स प्रोफेशनलसाठी आहेत. पण मग यांच्यात नक्की फरक काय आहे? सगळ्यात आधी मोबाईल वर्कस्टेशन म्हणजे काय? तर खास प्रोफेशनल कामांसाठी बनवलेला एक पॉवरफुल लॅपटॉप. चला आधी 5550 बद्दल बोलूया. याने पातळ आणि हलके प्रोफेशनल लॅपटॉपचा एक बेंचमार्क सेट केला होता. मग या यशस्वी मॉडेलनंतर डेलने 5050 मध्ये काय नवीन आणलं हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. इथे आहेत 5 मुख्य अपग्रेड्स. चला प्रत्येक अपग्रेडमुळे परफॉर्मन्सवर काय फरक पडतो ते बघूया. तर 5560 मध्ये 11व्या पिढीचे सीपीयू आहेत, म्हणजे जास्त कोर्स आणि दुप्पट कॅशेमुळे परफॉर्मन्स वाढतो. ग्राफिक्समध्ये मोठा बदल आहे. RTX A2000 मध्ये नवीन आर्किटेक्चर वापरलं आहे, खास रेंडरिंगसाठी. एवढंच नाही, 5560 मध्ये रॅम जास्त वेगवान आहे आणि स्टोरेज PCIe 4.0 जनरेशनचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर PCIe 4.0 स्टोरेज स्पीडमध्ये जवळपास दुप्पट आहे. आणि याचा रोजच्या वापरात खूप फायदा होतो. फाईल्स पटापट ट्रान्सफर होतात, ॲप्स लवकर उघडतात. आता बोलूया कनेक्टिव्हिटीबद्दल. थंडरबोल्ट 3 वरून 4 मध्ये केलेला बदल खरंच महत्वाचा आहे. थंडरबोल्ट 4 मुळे डॉक्स, डिस्प्ले आणि इतर हायस्पीड डिव्हाइसेससाठी जास्त चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. पण सगळंच काही बदललेलं नाही. डेलने 5550चं लोकप्रिय डिझाईन तसंच ठेवलं आहे. म्हणजे बॉडी, वजन, स्क्रीन साईज आणि बॅटरी क्षमता हे सगळं दोन्ही मॉडेल्समध्ये एकदम सारखंच आहे. हे डिझाईन आधीच प्रचंड यशस्वी होतं, कारण ते त्याच्या क्लासमध्ये खूप स्लिम आणि हलकं होतं. तर मग नक्की कोणता लॅपटॉप निवडावा हे गरजेवर आणि बजेटवर अवलंबून आहे. थोडक्यात 5550 एक दमदार बेसलाईन मॉडेल आहे आणि 5560 हे त्याचं एक स्पष्ट आणि शक्तिशाली अपग्रेड आहे. म्हणून शेवटी प्रश्न हाच आहे, जास्त पैसे देऊन नवीन टेक्नॉलॉजी घ्यावी की कमी पैशात आजही उत्तम परफॉर्मन्स?